स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी काय आहे. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. ही जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ही मॅरिड अनमॅरिड सगळ्यांसाठी आहे ही रीडिंग. कॉन्टॅक्टमध्ये असतात, नो कॉन्टॅक्टमध्ये असतात, सगळ्यांसाठी आहे. मला असं दिसत आहे की तुमच्या पार्टनरचे थोडेसे हेल्थ इश्यू इथं दिसत आहे. ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, स्ट्रेसमध्ये खूप दिसत आहे. काहींच्या पार्टनरमध्ये मला असं वाटत आहे की लिगल मॅटरमध्ये फसलेले पण इथं दिसत आहे. खूप टेन्शनमध्ये आहे. ओव्हर थिंकिंग खूप चालू आहे. तुमच्याबद्दल पण खूप ओव्हर थिंकिंग करताना इथं दिसत आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी खूप बेचैन आहे असं मला दिसतंय. आणि एक क्रेविंग आहे त्यांना तुम्हाला भेटून. एक रिलीफ भेटतं मन भरून. जितका पण टाईम भेटेल तेवढं ह्यांना तुमच्यासोबत टाईम घालवायचा आहे. ह्याच गोष्टीचं त्यांना नीड आहे दिसत आहे मला. असं तुमच्यासोबत बोलणं त्यांच्यासाठी एक एनर्जी आहे. जेव्हा ते तुमच्याशी बोलतात त्यांना काम करायला एक एनर्जी पण भेटते. काही लोकांमध्ये मला लॉंग डिस्टन्स दिसत आहे. त्यांना तुमच्यासोबत क्रिएट करायची इच्छा आहे, पण त्यांच्यासमोर ज्या काही अडचणी आहेत त्यांना तसं करायला थांबवत आहे. त्यांना तुमच्यासाठी खूप काही करायची पण इच्छा आहे असं दिसतं इथं मला. तुमच्यासाठी ते स्वतःसाठी तुमच्यासाठी खूप काही करायची पण इच्छा त्यांची आहे असं दिसतंय. पण त्या खूप अडचणीमध्ये आहे म्हणून ते काही करू शकत नाही तुमच्यासाठी. खूप जास्त स्ट्रेस दिसत आहे. रात्रीची त्यांना झोप नीट येत नाही आहे. एन्झायटी दिसत आहे. त्यांना तुमच्यासोबत कम्प्लिशन्स करण्याची पण इच्छा आहे. त्यांना माहीत आहे या नात्यात ग्रो होऊ शकतोय. ते स्वतःमध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एक होप आहे तुम्ही त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की ओव्हर थिंकिंग खूप करता आणि प्रॉब्लेम हा पण आहे ॲक्शन्स घ्यायला कुठेतरी खूप कमी पण पडत आहे. आणि तुमच्या पार्टनरने तुमच्यासोबत खूप माइंड गेम खेळलेले इथं मला दिसत आहे. खूप माइंड गेम खेळतात ते तुमच्याबरोबर. त्यांच्या फिलिंग्स लपवतात. तुम्हाला ते त्यांच्या फिलिंग्स दाखवत नाही. हाईट ठेवता. कोल्ड बिहेवियर तुमच्यासोबत ते करत असतील आणि डबल फेसिंग तुम्हाला इथं दाखवत असेल. तुम्हाला कन्फ्युजन माइंडमध्ये ठेवतात. तुम्हाला असतं वेगळं आणि सांगता वेगळं. खूप माइंड गेम तुमच्याबरोबर हे खेळलेले पण इथं दिसत आहे असं पण दिसतंय. आणि काही गोष्टी तुम्हाला नाही माहिती, पण त्या काही गोष्टी तुमच्यापासून त्यांनी लपवलेल्या पण आहेत. फसवण्याचं काम पण काही गोष्टीमध्ये